माझ्या प्रिय मित्रांनो, क्रिकेट हा आपल्या सर्वांचा श्वास आहे आणि या खेळाचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर. पण तुम्हाला माहिती आहे का, सचिनला देव कोणी बनवले? केवळ त्याच्या शतकांनी नाही, तर शून्यातून आणि भयंकर दुखापतींमधून परत येण्याच्या त्याच्या अफाट जिद्दीने. 1989ची ती पाकिस्तान विरुद्धची टेस्ट मॅच आठवा. अवघ्या 16 वर्षांचा सचिन फलंदाजी करत होता. वकार युनुसचा एक खतरनाक बाउन्सर थेट त्याच्या नाकावर आदळला. खेळपट्टीवर रक्त भडाभडा वाहू लागले. सगळ्यांना वाटले, हा कोवळा पोरगा आता घाबरला, याला आता मैदान सोडावेच लागेल. पण नाकातून रक्त वाहत असतानाही त्या 16 वर्षांच्या पोराने मेडिकल टीमला बाजूला केले आणि एकच वाक्य उच्चारले, मैं खेलेगा. पुढच्या चेंडूवर त्याने शानदार चौकार मारला आणि इतिहास घडवला. स्पर्धा परीक्षेच्या खेळपट्टीवर तुमच्यासोबतही रोज हेच घडते. सराव परीक्षेत अचानक खूप कमी मार्क येतात. एखादा अवघड विषय डोक्यावरून जातो. कट ऑफची यादी पाहिल्यावर धक्का बसतो. घरच्यांचे किंवा समाजाचे टोमणे बाउन्सरसारखे थेट वर्मी आदळतात. तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही पुस्तक बंद करून रडत मैदान सोडता का? की त्या अपयशाच्या वेदनेतही स्वतःला ठणकावून सांगता, मी लढणार. जेव्हा सचिनला हाताला भयंकर दुखापत झाली होती, तेव्हा जग म्हणाले होते की आता सचिनचे करिअर संपले. पण त्याने जिद्दीने पुनरागमन केले आणि पुढे एक दिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. जर तुमचा एखादा प्रयत्न फसला असेल, पूर्वपरीक्षा थोडक्यात गेली असेल, तर स्वतःला संपलेला मानू नका. शून्यावर आऊट झाल्यावर जो दुसऱ्या डावात शतक ठोकण्याची ताकद ठेवतो, तोच खरा अधिकारी बनतो. मैदान सोडून पळणारा कधीच जिंकत नाही आणि खेळपट्टीवर टिकून राहणारा कधीच हरत नाही. आजची कृती. आज अभ्यासाला बसल्यावर जो विषय तुम्हाला सर्वात कठीण वाटतो, ज्याने तुम्हाला आतापर्यंत सर्वात जास्त त्रास दिला आहे, तोच विषय समोर घ्या. स्वतःला सांगा, प्रश्न कितीही अवघड असू दे, परिस्थिती कितीही बिकट असू दे, मी खेळपट्टी सोडणार नाही. आज हा विषय मी संपूर्णच उठणार. तुमचाच मेंटॉर.